प्रकरण 36 माझे परम मित्र। तुमचा सर्वात जवळचा मित्र कोण आहे? आई वडील, मित्र किंवा एखादी खास व्यक्ती। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक असा मित्र होता जो कधी त्यांना सोडून गेला नाही, ज्याने कधी त्यांच्याशी विश्वासघात केला नाही आणि ज्याने आयुष्यभर त्यांना ज्ञानाची नवी वाट दाखवली। तो मित्र म्हणजे पुस्तक। बाबासाहेबांनी पुस्तकांना केवळ वाचण्याचे साधन मानले नाही, तर त्यांनी पुस्तकांना आपले परम मित्र मानले आणि त्याच पुस्तकांशी असलेलं हे नातं किती विलक्षण होतं हे त्यांच्या आत्मकथेतल्या एका प्रसंगातून स्पष्ट होतं। पुस्तक म्हणजे बाबासाहेबांसाठी आधार। सिद्धार्थ कॉलेजला आपला ग्रंथसंग्रह देताना बाबासाहेब म्हणतात, समाजाने ज्यांना दूर लोटलं, जगापासून ज्यांना दूर केलं, अशा माझ्यासारख्या व्यक्तीला या ग्रंथांनी जवळ केलं। माझ्या आयुष्यात ग्रंथाशिवाय दुसरा परम मित्रच नाही आणि म्हणूनच एखादं पुस्तक दुसऱ्याला देताना त्याच्या मनाला अक्षरशः वेदना होत असत। ते म्हणतात, मला पुस्तक दुसऱ्याला द्यायचे म्हटले की माझ्या अगदी जीवावर येते, कारण बाबासाहेबांसाठी पुस्तक म्हणजे फक्त कागदांचा गठ्ठा नव्हता, ते ज्ञान होतं, ते विचार होतं आणि ते त्यांच्या जीवनाचा आधार होतं। अखंड वाचनाची ताकद। बाबासाहेब किती वाचत असत याची कल्पना त्यांच्या स्वतःच्या शब्दातून येते। ते सांगतात की वाचन किंवा लेखन करताना त्यांना वेळेचं भान राहत नसे, रात्रभर वाचलं तरी थकवा जाणवत नसे। सततच्या वाचनामुळे त्यांची स्मरणशक्ती इतकी प्रखर झाली होती की एखाद्या पुस्तकातील महत्त्वाचे लिखाण कुठल्या पानावर आहे, कुठली ओळ कुठे आहे हे सुद्धा त्यांना लक्षात राहत असे। आज आपण एखादं पुस्तक वाचतो, 2 दिवसांनी त्यात काय होतं हे विसरतो, पण बाबासाहेब ते पुस्तक फक्त वाचत नव्हते, ते पुस्तक आपल्या विचारांचा भाग बनवत होते। ज्ञानासाठी केलेला त्याग। बाबासाहेबांनी बुद्धांची शिकवण आणि ख्रिस्ती धर्माची शिकवण यांची तुलना करणारा एक महत्त्वाचा ग्रंथ मिळवला। तो ग्रंथ त्यांना इतका आवडला की तो अत्यंत दुर्मिळ होता। काही लोकांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी स्वतःचा काही भाग आपल्या मित्राला वाचायला दिला, पण तो भाग परत मिळाला नाही। बाबासाहेबांचा याचा खूप त्रास झाला। पुन्हा त्यांनी त्या ग्रंथाचे दोन्ही भाग विकत घेतले। यातून एक गोष्ट स्पष्ट होते, पैसा खर्च होईल याची त्यांना चिंता नव्हती, पण ज्ञानाची स्रोत हातातून जाऊ नये याची त्यांना काळजी होती। एक प्रसंग तर खूपच मनोरंजक आहे। एक अधिकारी बाबासाहेबांना विचारतो, तुम्हाला जे काम दिलं जातं ते तुम्ही एकदाही व्यर्थ घालवत नाही, काम नसेल तर तुम्ही इतरांसारखे गप्पा मारत बसत नाही, पुस्तकं वाचता, पण इथले लोक तुम्हाला आपल्यात मिसळून घेत नाहीत। बाबासाहेबांचा स्वभावच असा होता, इतरांसाठी रिकामा वेळ म्हणजे गप्पांचा वेळ, पण बाबासाहेबांसाठी रिकामा वेळ म्हणजे ज्ञान मिळवण्याची संधी। आणखी एक प्रसंग अत्यंत सुंदर आहे। बाबासाहेब रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसले होते। सकाळी उठल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने पाहिलं, बाबासाहेब अजूनही अभ्यासात मग्न होते। त्यांच्या मनात प्रश्न आला, इतका अभ्यास करूनही तुम्हाला थकवा कसा येत नाही? कारण बाबासाहेबांसाठी अभ्यास हा केवळ कर्तव्य नव्हता, तो त्यांच्या जीवनाचा श्वास होता। चहाचा छोटासा प्रसंग आणि मोठा विचार। सकाळी बाबासाहेबांनी स्वतःचा चहा तयार केला। समोरच्या व्यक्तीने चहा घेतला। बाबासाहेबांनी सहज विचारलं, तुला बिनदुधाचा चहा घ्यायची सवय आहे का? उत्तर मिळालं, हो, अनेक वेळा घेतो। त्यावर बाबासाहेब हसून म्हणाले, आपल्या जीवनात दुधाचा साठा कधीच गवसला पाहिजे। म्हणजे जीवनात एखादी चांगली गोष्ट असेल तर तिची किंमत ओळखा आणि ती मिळवण्यासाठी प्रयत्न करा। त्यानंतर त्यांनी पोळीचे 2 समान भाग करून दोघांमध्ये वाटून घेतले आणि जेव्हा त्यांना वाटले की समान वाटप होत नाहीये तेव्हा ते म्हणाले, या समानतेसाठीच तर आपला हक्क बजावला पाहिजे। हा छोटासा प्रसंग बाबासाहेबांच्या विचारांची झलक देतो। समानता ही फक्त भाषणात बोलायची गोष्ट नाही, ती रोजच्या जीवनात जगायची गोष्ट आहे। बाबासाहेबांचं आयुष्य आपल्याला एक मोठा संदेश देतं। परिस्थिती कितीही कठीण असो, समाजाने कितीही दूर केलं असो, संधी कितीही कमी असोत, ज्ञान मिळवण्याची जिद्द असेल तर माणूस आपलं आयुष्य बदलू शकतो। बाबासाहेबांना समाजाने दूर केलं, पण पुस्तकांनी त्यांना जवळ घेतलं, म्हणूनच त्यांनी पुस्तकांना आपले परममित्र म्हटले। आज आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, माहितीचा महासागर आहे, पण प्रश्न असा आहे, आपण त्या माहितीचा उपयोग आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी करतो का? कारण बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिलं, ज्ञान हेच माणसाला खऱ्या अर्थाने मुक्त करण्याचं सर्वात मोठं साधन आहे। जर तुम्हाला बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या जीवनातील असे प्रेरणादायी प्रसंग आवडत असतील तर हिस्टॉरिकल मिरर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। जय भीम।